दरम्यान उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढली आहे। पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे सिंधुदुर्गामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई पाहायला मिळते आहे। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सीएनजीची टंचाई निर्माण झाली आहे। चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, खेडमधील सीएनजी पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सीएनजीसाठी ग्राहकांना किमान 1 तास रांगेत उभं राहावं लागतंय। रत्नागिरीमध्ये नेमकी काय स्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सीएनजी पंपांवर सध्या वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी शहरातल्या माळनाका या परिसरातील जो महानगर गॅस कंपनीचा जो गॅस पंप आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर जवळपास अर्ध्या किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। एका बाजूला रिक्षाची रांग आहे तर दुसऱ्या बाजूला वाहनं म्हणजे 4 चाकी वाहनं असतील त्यांची रांग असलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक असतील किंवा चाकरमानी असतील ते आपल्या गावात येऊ लागलेले आहेत आणि बहुसंख्य पर्यटक असतील चाकरमान्यांच्या गाड्या या सीएनजी असल्यामुळे साहजिकच सीएनजी पंपांवरती लोड जो आहे तो आलेला आहे। त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा देखील जाणवत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास तास ते 1.5 तास तर काही ठिकाणी 2 ते 2.5 तास देखील रांगांमध्ये उभं राहावं लागतंय। आपल्यासोबत असेच काही चालक देखील आहेत, रिक्षा चालक आहेत। आता काय नेमकं सांगाल तुम्ही साधारणतः किती वेळ झाला तुम्ही इथे रांगेत आहात आणि तुमच्या धंद्यावर काय परिणाम होतोय आता? असं रांगेत असल्यावर आमचा धंदा लय तुटवता होतो। आमचा ऑनलाईन जे भाडे येतात तीच पण गमावी लागतात या रांगेपासून आणि हा 2 महिने त्रास असतो, एप्रिल ते मे। कारण बाहेरचे पर्यटक फिरण्यासाठी इकडे गाड्या घेऊन येतात आणि त्यांच्यासाठी ते गॅस पुरवठा जातो, त्याच्यामुळे आम्हाला लय होतं। आता किती वेळ झाला तुम्ही इथे लाईन मध्ये आहात? तरी आता मला 1 तास झाला आहे, अजूनपर्यंत पोहोचलो नाही गाडीपर्यंत, अजून पंपापर्यंत पोहोचलो नाही। तरी अजून माझ्या पुढे तरी 6-7 रिक्षा आहेत, त्याच्यानंतर माझा नंबर लागेल, तरी अजून मला 15-20 मिनिटं जातील। निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर सध्या गॅसची म्हणजे वाहनांची संख्या सीएनजी पंप म्हणजे सीएनजी वाहनधारकांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सीएनजी पंपांवरती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर रिक्षा व्यावसायिक देखील यामुळे अडचणीत आलेले आहेत, कारण ज्यांच्या रिक्षा या सीएनजी गॅसवरती आहेत त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, कारण जवळपास 1.5 ते 2 तास लाईनमध्ये आपली रिक्षा घेऊन उभं राहावं लागतं आणि त्यामुळे धंद्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी सीएनजी पंपांची संख्या देखील वाढवावी अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।